युग व 5D युग म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा बऱ्याच जणांना माहिती नसेल. ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी ही माहिती देत आहे. तर आता 3D युग म्हणजे काय ते आपण बघू. 3D युग म्हणजे आता जे चालू आहे ते कलियुग. आता ह्या कलियुगात कशाला महत्त्व आहे? पैसा, संपत्ती, मोठं नाव असणं, सत्ता असणं, प्रसिद्धी असणं, बरोबर ना. आणि आता ह्या कलियुगात कसं झालेलं आहे बघा, ज्याने भरपूर पैसा मिळवलेला आहे, ज्याच्याकडे सत्ता आहे, मग भले तो कोणत्याही चुकीच्या पद्धतीने मिळवलेला असो, त्याला खूप नाव मोठं आहे त्याचं, बरोबर ना. पण जो प्रामाणिक आहे, खरा आहे, ज्याला चुकीच्या मार्गाने कोणतीच गोष्ट करायची नाहीये, त्याला इथं काडीची किंमत आहे. अगदी थोडीच लोक अशा लोकांना मानतात, बरोबर ना. मग 5D युग म्हणजे काय? जिथं खरं आहे, जिथं प्रामाणिकपणा आहे, म्हणजे थोडक्यात जिथे आपण परमेश्वराशी संलग्न आहोत, आपला भोळे भाबडेपणा, आपला साधेपणा जिथं ग्राह्य धरला जातो, मानला जातो, आपण जिथं परमेश्वराच्या लेखी योग्य असतो. मग अशा वेळेला आपल्यावर किती जरी संकट आली तरी तिथं देव आपल्याला सोडत नाही आणि आपणही देवाला सोडत नाही, कारण तिथं आपली परीक्षा घेतली जाते. मग ह्या कलियुगात सुद्धा अशी परीक्षा होतेच. मग ज्यावेळी आपण ह्या परीक्षेत पास होतो तेव्हा आपण 5D युगाशी म्हणजे सतयुग म्हणजे परमेश्वर म्हणजे खरे, आपण तिथे संलग्न होतो. कारण आपण बोललेलं शक्यतो आपण चुकीच्या गोष्टी करत नाही आणि जे खरं आहे ते आपण बोलण्याचा प्रयत्न करतो. पण ह्या कलियुगात इथं खऱ्याला खोटं ठरवलं जातं, खुळ्यात काढलं जातं. मग आता ह्या 3D युगात राहताना आपल्याला सर्वच गोष्टी सोडता येऊ शकत नाहीत, कारण आपण सांसारिक जीव. मग होईल तेवढं खऱ्या पद्धतीने आपल्याला कसं राहता येईल, इतरांची अपेक्षा न करता आपल्या स्वतःच्या बळावर आपल्याला कसं आयुष्य घालवता येईल हे तर आपण बघू शकतो. होईल तेवढं चुकीचा मार्ग अवलंबला जाऊ नये आपल्या हातून, हे तरी आपण ठरवू शकतो. आणि होईल तेवढं योग्य मार्ग आपण निवडू शकतो. पण ह्या कलियुगात राहताना ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कराव्याच लागतील. आता कसं आहे, आपल्याला गाडी घ्यावी लागेल, बंगला घ्यावा लागेल, चांगलं राहणीमान ठेवावं लागेल, पण दानधर्मही हातून करायला हवा ना. हे सर्व गोष्टी करताना पण ते योग्य पद्धतीने कसा करता येतील, कुणालाही फसवून अशा गोष्टी आपण घ्यायच्या नाहीत. जे आहे जेवढं आहे त्यात समाधान म्हणायचं. जर जास्त मिळवायची अपेक्षा असेल तर स्वतःच्या स्वबळावर कष्टाने मिळवायचं, बरोबर ना. आणि 5D युगात आपण असं वागलो तरच 5D युगात आपण देवाशी संलग्न होऊ शकतो, बरोबर ना.